सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय. त्यामुळे सामाजिक न्याय कधी प्रस्थापित किंवा कुठल्या परिस्थितीमध्ये प्रस्थापित होऊ शकतो, आर्थिक कसा आणि राजकीय कसा, ते आपल्याला बघायचं आहे. आणि ओव्हरऑल या सगळ्या तीनही न्यायाचं कॉन्क्ल्युजन नेमकं काय निघू शकते. एंड ऑफ द डे आपण कोणत्या न्यायाबद्दल बोलतो. तुम्ही तिकडे आर्थिक न्याय प्रस्थापित करा अथवा तुम्ही राजकीय न्याय प्रस्थापित करा, हे न्याय प्रस्थापित करण्यामागचा उद्देश आपला हे असतो की समाजामध्ये सामाजिक न्याय प्रस्थापित व्हावा. कारण की न्याय जेव्हा आपण जस्टिसबद्दल बोलतो तेव्हा जस्टिस आपण सामाजिक जस्टिसवर जास्त भर देतो. आधुनिक जगात राजकीय आणि आर्थिक या समानतेपेक्षा आणि न्यायापेक्षा पण सामाजिक न्यायाला महत्त्व जास्त आहे. एवढं की 75 वर्षाआधी संविधान सभेमध्ये डॉक्टर भीमराव आंबेडकर बोलत असताना सुद्धा त्यांनी आपल्या भाषणामध्ये आपले शब्द असेच मांडले होते की जोपर्यंत सामाजिक न्याय प्रस्थापित होणार नाही, सामाजिक समता व्यक्तींना मिळणार नाही, तोपर्यंत आर्थिक आणि राजकीय न्याय आणि समतेला कुठे काही अर्थ उरणार नाही आहे. तर सामाजिक समता अथवा सामाजिक न्याय याला कसं प्राप्त केलं जाऊ शकते यावरच भर देणे आवश्यक. आता ज्याला आपण सामाजिक न्याय म्हणतो आहोत, तो सामाजिक न्याय कशा आधारावर प्राप्त होऊ शकतो त्याचं जर आपण गणित काढलं तर आपल्याला कळेल की सामाजिक न्याय म्हणजे काय. तर समाजामध्ये सर्व व्यक्तीला समान तत्वावर मिळणारी सामाजिक प्रतिष्ठा म्हणजे सामाजिक न्याय. प्रतिष्ठेचाच प्रश्न आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट. जोपर्यंत व्यक्तींना समाजामध्ये समान मानून, समान व्यक्ती मानून समान प्रतिष्ठा मिळणार नाही, तोपर्यंत कुठल्याही व्यक्तीला सामाजिक न्याय प्राप्त होऊ शकणार नाही. आणि जर सर्वांना जर समान प्रतिष्ठा द्यायची आहे तर सर्वांना समान प्रतिष्ठा कुठल्या तत्वावर मिळेल. तर मग ती व्यक्ती पुरुष आहे अथवा ती व्यक्ती स्त्री आहे अशा कुठल्याही प्रकारचं भेदभाव न करता स्त्रियांना सुद्धा समान तत्वावर प्रतिष्ठा मिळेल, तेव्हा सामाजिक न्याय स्त्रियांसाठी प्रस्थापित होईल. जेव्हा ती व्यक्ती गोरा आहे अथवा ती व्यक्ती काळा आहे या प्रकारे कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता काळ्यांना सुद्धा तेवढंच महत्त्व दिलं जाणार, त्यांना समान संधी दिली जाणार, तेव्हा कुठे सामाजिक प्रतिष्ठा काळ्यांसाठी जन्म घेईल. आणि तसंच कुठल्याही जातीमध्ये किंवा कुठल्याही धर्मामध्ये भेद न करता सर्व जाती आणि धर्मांना समान मानून समान संधी आणि समान शैक्षणिक अधिकार जेव्हा प्राप्त होतील, सर्वांना समान संधीसुद्धा आणि सर्वांना समान शैक्षणिक अधिकारसुद्धा, जेव्हा या सगळ्या गोष्टी प्राप्त होतील तेव्हा आपण सामाजिक न्याय प्रस्थापित झाला आहे किंवा होत आहे असं आपण म्हणू शकतो. अथवा जर समाजामध्ये अजूनही स्त्रियांना कमी लेखलं जात असेल, स्त्रियांना ज्याला आपण म्हणू शकतो की इक्वल ऑपॉर्च्युनिटीज याला घेऊन जर भेदभाव केला जात असेल तर त्याला आपण सामाजिक न्याय नाही म्हणू शकत. आजही जर कुठल्या देशामध्ये काळ्यांना घेऊन एक वेगळा दृष्टिकोन ठेवला जात असेल आणि काळ्यांना मोठमोठ्या शैक्षणिक संस्थांमध्ये नोकरीकरिता त्यांना नकार दिला जात असेल तर त्यांच्यासाठी सामाजिक न्याय प्रस्थापित नाही झाला. अजूनही जर काही देशामध्ये जातीला घेऊन अथवा धर्माला घेऊन भेदभाव करून अमुक अमुक जात वरिष्ठ आणि दुसऱ्या कनिष्ठ, अमुक अमुक धर्म वरिष्ठ आणि दुसरे कनिष्ठ असा जर भेदभाव केला जात असेल तर तिथे सुद्धा सामाजिक न्यायाची प्रस्थापना झाली असं आपण म्हणू शकत नाही. म्हणून जेव्हा सर्व स्तरावर सर्वांना समान स्वरूपाची प्रतिष्ठा समाजात प्राप्त होईल तेव्हा सामाजिक न्याय प्रस्थापित झाला असं आपण म्हणू शकणार. क्लिअर? सामाजिक न्याय ठीक आहे, हे झाली बाब सामाजिक न्यायाची. पण फक्त सामाजिक न्याय प्रस्थापित करून चालणार नाही. आपण या कॉन्सेप्टमध्ये ॲक्च्युली 3 न्यायाला मांडलेला आहे ना, समाजासोबतच म्हणजे सामाजिक न्यायासोबतच आर्थिक आणि त्यातल्या त्यात राजकीय न्यायसुद्धा. इथे सामाजिक न्याय प्रस्थापित करत असताना आपण या सर्व स्तरावरील लोकांना समान संधी दिलेल्या, संधी महत्त्वाच्या आहेत आणि त्यातल्या त्यात समान शैक्षणिक अधिकार देणे आवश्यक. या 2 गोष्टी जरा महत्त्वाच्या आहेत. समान संधी प्रत्येक स्तरावरील, मग ते नोकरी असेल किंवा मग ते सार्वजनिक प्रवेश असेल. आजच्या समान संधी याचा अर्थ, या अर्थामध्ये, या शब्दामध्ये खूप काही लपून बसलेलं आहे, त्यालाही समजून घ्या. म्हणजे एक्झाम्पल घेऊया की ठराविक मंदिरामध्ये जाण्याचा अधिकार फक्त पुरुषांचा आहे आणि स्त्रियांचा नाही आहे. स्त्रियांना समान संधीपासून वंचित केलं गेलं, तो सामाजिक न्याय बिलकुल नाही आहे, त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का लागतो आहे.
आता विचार करा की जर कुठल्या व्यक्तीला, मग ती स्त्री असेल अथवा ती अस्पृश्य जातीचा असेल, जर त्या व्यक्तीला मंदिरामध्ये प्रवेश घेण्यास नकार मिळत असेल किंवा नकार दिला जात असेल, म्हणजे कुठेतरी त्याची प्रतिष्ठा कमी लेखली जात आहे. स्त्रियांची असेल अथवा अस्पृश्यांची असेल, कुठल्या ना कुठल्या कारणाने त्यांना अस्पृश्य समजलं जात आहे ना, म्हणजे अनटचेबल समजलं जात आहे. म्हणजे स्त्रियांचा मंदिरात पाय पडला तर कदाचित देव बाटेल, धर्म बाटेल, अथवा अस्पृश्यांचा पाय पडला तर देव अथवा धर्म बाटेल. ही जी कमीपणा आहे विचारांची, त्याला दूर करून सर्वांना समान संधी देणे आवश्यक. आणि मी फक्त एक एक्झाम्पल घेतलं ना की मंदिर प्रवेश, समान संधी आपण प्रत्येक स्तरावर म्हणू शकतो. की पकडून चला की जर कुठल्या दुकानामध्ये तुम्ही गेले असता, त्या दुकानदाराने फक्त तुमचं नाव बघून, ऐकून किंवा तुम्हाला ओळखून तुम्हाला सामान विकायला नकार दिला, तर आपल्या सामाजिक प्रतिष्ठेचा हा काय मूल आहे, हा एक खूप मोठा प्रश्न आहे. आणि नेमकी आपली डिग्निटी कुठे स्टँड करते, हा एक मोठा प्रश्न निर्माण होतो. तर त्यामुळे सर्वांना समान संधी आणि सर्वांना समान शैक्षणिक अधिकार सर्व स्तरावर मिळतील, तेव्हा सामाजिक न्याय मिळेल, सामाजिक न्याय प्रस्थापित होईल, असं आपण म्हणू शकणार.